नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रीराम बेलनूर तुमच्यासाठी घेऊन आलो आहे आज एक यूट्यूब सेशन. ओके, आज आपण काय बघणार आहेत? EE3Kच्या विषयाचे सब्जेक्ट. ओके, सब्जेक्टचे सब टॉपिक्स बघणार आहेत, सब चॅप्टर बघणार आहेत आणि एक वाटलंच तर आपण एखाद्या सब्जेक्टला सुरुवातसुद्धा करू. तर बॅच अनाऊन्समेंटच्या नावाने एक मी छोटासा व्हिडिओ बनवला होता आणि ते तुम्ही बघितला असेल. ओके, की E4Kला 4 सब्जेक्ट असतात मेजरली. ओके, एक मेजरमेंट, दुसरा GTD, तिसरा ECN, चौथा तुमचा FP. तर हे महत्त्वाचे 4 सब्जेक्ट आहेत. थेरी त्याची 70 मार्काचा पेपरसुद्धा होतो त्या पद्धतीची. ओके, तर हे पेपर आहेत. तर आपण काय करू, आज एक सब्जेक्ट घेऊन टाकू. ओके, एखाद्या सब्जेक्टचं इंट्रोडक्शन घेऊ. ठीक आहे, पहिला मेजरमेंट घेऊ आपण. ओके, तर मेजरमेंट EM या सब्जेक्टचा सब्जेक्ट कोड काय आहे? 313334. 313334. आता इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स मेजरमेंट हा सब्जेक्ट तुम्हाला का दिला असेल? तर इलेक्ट्रिकलच्या क्वांटिटी तुम्हाला मोजता आल्या पाहिजे, इलेक्ट्रॉनिक्सचे पॅरामीटर, इलेक्ट्रॉनिक्सचे इक्विपमेंट तुम्हाला हँडल करता आले पाहिजे, त्यासाठी हा सब्जेक्ट तुम्हाला दिला आहे. ओके, तर याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे? इलेक्ट्रिकलचे अँड इलेक्ट्रॉनिक्स मेजरमेंट. इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स मेजरमेंट. तर इलेक्ट्रिकलचे आणि इलेक्ट्रॉनिक्सचे मेजरमेंट करायचे. ओके, तर याच्यामध्ये किती टॉपिक आहेत? परत 5 टॉपिक आहेत. ओके, तर 1 बाय 1 बघू आपण. ओके, युनिट 1 नंबर 1. युनिट 1. तर युनिट 1 काय? फंडामेंटल ऑफ मेजरमेंट. फंडामेंटल ऑफ मेजरमेंट. युनिट 1 फंडामेंटल ऑफ मेजरमेंट. युनिट 2 किंवा चॅप्टर 1 चॅप्टर 2 असं सुद्धा आपण म्हणू शकतो. तर मेजरमेंट ऑफ पॉवर अँड एनर्जी. मेजरमेंट ऑफ पॉवर अँड एनर्जी. मेजरमेंट ऑफ पॉवर अँड एनर्जी. थर्ड युनिट आहे तुमचा युनिट 3. मेजरमेंट ऑफ चॅप्टर नंबर 3 डिजिटल मेजरिंग इन्स्ट्रुमेंट. चॅप्टर नंबर 3 डिजिटल मेजरिंग इन्स्ट्रुमेंट. डिजिटल मेजरिंग इन्स्ट्रुमेंट. चॅप्टर नंबर 4 किंवा युनिट 4. युनिट 4 काय आहे? तर याच्यामध्ये तुम्हाला ट्रान्सड्यूसर अँड प्रेशर मेजरमेंट हे बघायचं आहे. काय बघायचं आहे? ट्रान्सड्यूसर अँड प्रेशर मेजरमेंट. ट्रान्सड्यूसर अँड प्रेशर मेजरमेंट. त्याच्यानंतर युनिट 5 हा तुमचा शेवटचा युनिट आहे. तर शेवटच्या चॅप्टरमध्ये तुम्हाला काय शिकायचं आहे? फ्लो, लेवल अँड टेम्परेचर मेजरमेंट. काय शिकायचं आहे? फ्लो, लेवल अँड टेम्परेचर मेजरमेंट. ओके, तर बघा, सो इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स मेजरमेंट 313334. दिस सब्जेक्ट कंसिस्ट ऑफ 5 chapter or 5 unit. Unit number 1 is the fundamental of measurement. Unit number 2 is the measurement of power and energy. So what is power, what is energy, you know that. Then unit number 3 digital measuring instrument.
what are the digital measuring instrument? Digital ammeter, digital voltmeter, digital wattmeter, digital energy meter, multimeter, signal generator. So all these equipments we will discuss in this chapter, chapter number 3. Then chapter number 4 is a transducer and pressure measurement. What is transducer? It is a converter. Okay, it is a device which convert one form of energy into another form. Okay, and pressure measurement. What are the different types of pressure measuring techniques that will be discussed in chapter number 4. In chapter number 5 or unit number 5, water flow, flow measurement, level measurement, depth measurement, and temperature measurement is there. Okay, so these are the 5 chapter. 5 टॉपिक आहेत, अतिशय सोपं आहे आणि हा जवळपास थेरॉटिकल सब्जेक्ट आहे. ओके, एक दोन न्यूमरिकल याच्यात विचारतात. ओके, बाकी सगळं थेरी आहे. आणि तुम्हाला सांगतो हे पहिला टॉपिक याच्यामध्ये डेफिनेशन आहे, जास्त डेफिनेशन आणि टर्मिनॉलॉजी. ओके, दुसऱ्या चॅप्टरमध्ये परत न्यूमरिकल आहे. ओके, डेफिनेशन आहे, टर्मिनॉलॉजी आहे, न्यूमरिकल आहे. तिसऱ्या याच्यामध्ये फक्त ब्लॉक डायग्राम अँड एक्सप्लेनेशन. चौथा आणि पाचव्यामध्ये डायग्राम एक्सप्लेनेशन. तर अशा पद्धतीनं हा एकदम इंटरेस्टेड सब्जेक्ट आहे, मजा येणार आहे तुम्हाला शिकायला. ओके, तर हा इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स मेजरमेंट समजलंय. चला पटकन लिहून घ्या 1-1.5 मिनिटामध्ये. स्क्रीन दिसत नव्हती, आता व्यवस्थित दिसते, बघून घ्या. ओके, मेजरमेंट युनिट नंबर 1, 2, 3, 4. फंडामेंटल ऑफ मेजरमेंट ऑफ पॉवर अँड एनर्जी, डिजिटल मेजरिंग इन्स्ट्रुमेंट, ट्रान्सड्युसर अँड पॉवर मेजरमेंट, त्याच्यानंतर फ्लो, लेवल अँड टेम्परेचर मेजरमेंट. अतिशय सोपा सब्जेक्ट आहे. इलेक्ट्रिकलचा काही पार्ट आणि इलेक्ट्रॉनिकचा काही पार्ट. आता इलेक्ट्रिकलचा कोणता पार्ट आहे, तर जवळपास हे पहिले 2 युनिट पूर्ण इलेक्ट्रिकल बेस आहेत. तिसरा युनिट इलेक्ट्रिकलचा काही आहे आणि इलेक्ट्रॉनिकचा काही आहे. आणि चौथा आणि पाचवा हे 2 प्युअर इलेक्ट्रॉनिकचे आहे. ओके, तर मजेदार आहे. ओके, चला आता आपण इकडं बघू GTD सब्जेक्टबद्दल. GTD सब्जेक्टचा फुल फॉर्म आहे इलेक्ट्रिक पॉवर जनरेशन, ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन. काय फुल फॉर्म? इलेक्ट्रिक पॉवर जनरेशन, ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन. याचा सब्जेक्ट कोड काय आहे? 313331. ओके, सॉरी 33. याचा 33 आहे, त्याचा 34 आहे. तर हा पहिला आहे, हा दुसरा आहे. ओके, तर अशा पद्धतीने. अगेन सब्जेक्ट कन्सिस्ट ऑफ 5 चॅप्टर विच आर दोज. सब्जेक्टला परत 5च टॉपिक आहेत. कोणकोणते आहेत ते बघू आपण. ओके, तर पहिले थर्मल पॉवर प्लांट अँड हायड्रो पॉवर प्लांट. सो फर्स्ट चॅप्टर इज युनिट 1. थर्मल पॉवर प्लांट अँड हायड्रो पॉवर प्लांट. ओके, त्याच्यानंतर युनिट 2, युनिट 3, युनिट 4 आणि युनिट 5. बघू आपण कोणकोणते आहेत. तर युनिट 1 थर्मल पॉवर प्लांट, औष्णिक विद्युत केंद्र. दगडी कोळशापासून इलेक्ट्रिसिटी कशी तयार होते हे आपण याच्यात बघणार आहेत. आणि हायड्रो पॉवर प्लांटमध्ये तुम्ही काय बघणार आहेत की पाण्याच्या पोटेन्शियलवरून इलेक्ट्रिसिटी कशी तयार केली जाते हे बघणार आहे. त्याच्यानंतर चॅप्टर 2 कोणता आहे? इकॉनॉमिक ऑफ पॉवर जनरेशन. चॅप्टर 2 इज इकॉनॉमिक ऑफ पॉवर जनरेशन अँड इंटरकनेक्टेड पॉवर सिस्टीम. इकॉनॉमिक ऑफ पॉवर जनरेशन
अँड इंटरकनेक्टेड पॉवर सिस्टीम. इंटरकनेक्टेड पॉवर सिस्टीम. ओके, तर हा आहे तुमचा चॅप्टर 2. त्याच्यानंतर चॅप्टर 3 जो आहे हा झाला, हे जनरेशनचा पार्ट झाला. आता आपल्याला तुम्हाला ट्रान्समिशनचा आणि नंतर डिस्ट्रीब्युशनचा पार्ट बघायचा. तर हे जनरेशनचे पहिले 2 युनिट. ओके, आता ट्रान्समिशन लाईन कंपोनंट पॅरामीटर अँड परफॉर्मन्स. तिसरा काय आहे? ट्रान्समिशन लाईन कंपोनंट. ट्रान्समिशन लाईनचे कंपोनंट बघायचे, पॅरामीटर अँड परफॉर्मन्स ट्रान्समिशन लाईन कंपोनंट पॅरामीटर अँड परफॉर्मन्स. तर हे बघायचं आपल्याला. त्याच्यानंतर युनिट 4 एक्स्ट्रा हाय व्होल्टेज ट्रान्समिशन. एक्स्ट्रा हाय व्होल्टेज ट्रान्समिशन. तर याच्यामध्ये आपण काय बघणार आहेत? HVAC अँड HVDC. ओके, आणि लास्ट चॅप्टर आहे तुमचा डिस्ट्रीब्युशन लाईन कंपोनंट पॅरामीटर अँड परफॉर्मन्स. काय? डिस्ट्रीब्युशन लाईन कंपोनंट पॅरामीटर अँड परफॉर्मन्स. ओके, तर ह्या आपल्याला गोष्टी बघायच्या. पुन्हा एकदा बघा. तर चॅप्टर नंबर 1 किंवा युनिट नंबर 1 थर्मल पॉवर प्लांट, औष्णिक विद्युत केंद्र. ओके, उष्णतेपासून इलेक्ट्रिसिटी कशी तयार होते, पाण्याची वाफ होते, ती वाफ जर टर्बाईनच्या ब्लेडवर आदळली तर इलेक्ट्रिसिटी कशी तयार होते हे आपण इथं बघणार आहे थर्मल पॉवर प्लांटमध्ये. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे हायड्रो पॉवर प्लांट. तर थर्मल पॉवर प्लांट आणि हायड्रो पॉवर प्लांट हे चॅप्टर नंबर 1 मध्ये शिकणार आहेत. हे तुमचा जनरेशनचा पार्ट आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये चॅप्टर 2 काय? इकॉनॉमिक ऑफ पॉवर जनरेशन. पॉवर जनरेशन कमीत कमी पैशामध्ये झालं पाहिजे. उगाच जास्त खर्च करून मजा नाही. एखादी गोष्ट जर 100 रुपयात होत असेल तर त्या गोष्टीसाठी 110 रुपये सुद्धा खर्च करू नये. ओके, का खर्च करू नये? सेविंग महत्त्वाची आहे ना. तर इकॉनॉमिक ऑफ पॉवर जनरेशन हा चॅप्टर नंबर 2. पॉवर जनरेशन हे स्वस्तात झालं पाहिजे, स्वस्तात मस्त झालं पाहिजे हे आपण बघणार आहेत. त्याच्यात काही टर्मिनॉलॉजी बघणार आहेत. त्याच्यानंतर इंटरकनेक्टेड पॉवर सिस्टम. ग्रीड म्हणजे काय? 2 ग्रीड कशा कनेक्ट करतात, पॅरलर ऑपरेशन कसं असतं, ह्या सगळ्या गोष्टी आपण चॅप्टर नंबर 2 मध्ये बघणार आहेत. त्याच्यानंतर युनिट 3 किंवा चॅप्टर नंबर 3 काय आहे? ट्रान्समिशन लाईन कंपोनंट पॅरामीटर अँड परफॉर्मन्स. मग ट्रान्समिशन लाईनमध्ये काय असतं? सपोर्ट असतात, टावर्स असते, इन्सुलेटर असते, त्याच्यानंतर कंडक्टर असतं. त्याच्या टर्म्स काय आहेत? नेटवर्क आहेत वेगळे, पाय नेटवर्क, टी नेटवर्क. त्याचा परफॉर्मन्स आहे, ॲनालिसिस आहे, व्होल्टेज रेग्युलेशन बघायचे. त्याच्यानंतर लॉसेस बघायचे, कोरोना इफेक्ट, फॅरंट इफेक्ट, प्रॉक्झिमिटी इफेक्ट, स्किन इफेक्ट. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला चॅप्टर नंबर 3 मध्ये बघायच्या. येतं लक्षात? त्याच्यानंतर युनिट 4 एक्स्ट्रा हाय व्होल्टेज ट्रान्समिशन लाईन. त्याच्यामध्ये HVAC आणि HVDC हे 2 बघायचे. तर एक्स्ट्रा हाय व्होल्टेजचे खूप सारे फायदे असतात. ओके, साधं नॉर्मल जे व्होल्टेज आहे ह्या नॉर्मल व्होल्टेजने जर आपण ट्रान्समिशन केलं तर लॉसेस खूप जास्त होतात. हे लॉसेस कमी करण्यासाठी आपण हाय व्होल्टेज करतो. मग हाय व्होल्टेजचे खूप सारे फायदे आहेत. जास्त पॉवर ट्रान्समिट करू शकतो, क्रॉस सेक्शन एरिया कमी होतो, खर्च कमी होतो, वगैरे वगैरे खूप फायदे आहेत. म्हणून आपण काय करत असतो? ट्रान्समिशन लाईनला हाय व्होल्टेजवर ऑपरेट करत असतो. मग त्यातलं आपण HVDC आणि HVAC हे आपण बघणार आहेत. हाय व्होल्टेज AC आणि हाय व्होल्टेज DC. तर हाय व्होल्टेज DC याच्यामध्ये आपण काय करत असतो? मोनोपोलार, बायपोलार आणि होमोपोलार ही टेक्निक वापरत असतो. आणि HVAC म्हणजे एक्स्ट्रा हाय व्होल्टेज AC ट्रान्समिशन लाईन हे सुद्धा आपण बघत असतो. ओके, तर हे बघणार आहेत आपण इथं. त्याच्यानंतर लास्ट आता हे पहा, हे 2 चॅप्टर जे आहेत हे ट्रान्समिशनचे. तर हे जनरेशनचे, हे ट्रान्समिशनचे ना. आता डिस्ट्रीब्युशनचा एक चॅप्टर आहे शेवटचा. ओके, डिस्ट्रीब्युशन लाईन कंपोनंट. तर डिस्ट्रीब्युशन लाईन कंपोनंट कोणकोणते? इन्सुलेटर, ओके, डिस्ट्रीब्युशन लाईन,
ओव्हरहेड डिस्ट्रीब्युशन, अंडरग्राऊंड डिस्ट्रीब्युशन, सबस्टेशन, पोल माउंटेड सबस्टेशन, त्याचे सिंगल लायगन डायग्राम, त्याचे कंपोनंट, त्याचे पॅरामीटर, त्याचे न्यूमरिकल, याच्यावर न्यूमरिकल आहे. तर ह्या 2 चॅप्टर आहेत त्याच्यावर न्यूमरिकल आहे. तर याच्यावर न्यूमरिकल आहेत. त्याच्यानंतर तिसऱ्या टॉपिकमध्ये पण न्यूमरिकल आहेत आणि दुसऱ्या टॉपिकमध्ये पण न्यूमरिकल आहे. तर ह्या 3 टाईपच्या न्यूमरिकलपैकी एखादा किंवा 2 न्यूमरिकल परीक्षेमध्ये उतरतात. ओके, अतिशय सोपा सब्जेक्ट आहे, मजा येणार आहे शिकायला. ओके, पॉवर सिस्टम तुम्ही शिकले ना, तर पॉवर सिस्टममध्ये नेमकं काय आहे, तर हे आपल्याला 1 बाय 1 डिटेल याच्यामध्ये बघायचं आहे. येतं लक्षात? चल थांबू आपण इथं.